एकीकडे पाकिस्तानमध्ये इंधनाच्या किमती प्रचंड भडकलेल्या आहेत, कारण सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानं सर्वसामान्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला। इंधन दरवाढ जाहीर होताच पाकिस्तानमधल्या पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी बघायला मिळते। अनेक शहरांमध्ये पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा बघायला मिळतात। अनेक ठिकाणी गोंधळासह हाणामारीच्याही घटना घडल्यात। आधीच पाकिस्तान आर्थिक संकटात सापडलेला आहे आणि इंधन दरवाढीमुळे आणखी मोठा फटका पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे। तर पेट्रोल डिझेल संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण इराण अमेरिका युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढणार अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे। एकीकडे पाकिस्तानातली दृश्य आपण बघितली, दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपणार अशा एक अफवा पसरवतात। त्यामुळे लोकांच्या रांगा पेट्रोल पंपावर भारतातही बघायला मिळाल्या आणि आता चोरांनी आपला मोर्चा डिझेल चोरीकडे वळवलाय का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण समृद्धी महामार्गावर उभ्या असणाऱ्या ट्रकमधनं डिझेल चोरणाऱ्या नागरिकांनी रंगेहात पकडलाय। या चोरांना चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलं, चोरांकडे असलेली गाडी पेटवून दिली। गेल्या काही दिवसांपासून समृद्धीवर उभ्या असलेल्या ट्रक्समधनं मोठ्या प्रमाणावर डिझेलची चोरी होते। तर सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागलेली आहे। आजपासनं घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे। 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झालेली आहे आणि 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 115 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। या गॅसच्या किमती अचानक वाढल्या, त्यामुळे गृहिणींचं बजेट कोलमडणार आहे। नवीन दर हे आजपासूनच लागू होण्याची शक्यता आहे। दिल्लीप्रमाणेच मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांमध्ये या किमतीत वाढ झालेली आहे। स्थानिक टॅक्सनुसार ही किंमत थोडीफार वेगळी असू शकते। केवळ घरगुतीच नाही तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या खाद्य विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। परिणामी बाहेरचं खाणंही आता महाग होऊ शकतं। दरम्यान व्यावसायिक सिलेंडर आता महाग झालेले आहेत, त्यामुळे अर्थात जेवणही महागणार आहे। नाशिक जिल्ह्यात याच आठवड्यात या सगळ्याचे दर वाढणार असं कळतंय। नाशिक जिल्हा हॉटेल आणि बार असोसिएशनने ही माहिती दिली आहे। परवान्याचे दर वाढले आहेत, त्यामुळे व्यावसायिकांवर दुहेरी संकट आलंय। म्हणजे एकीकडे परवान्याचे दर तर वाढलेच आहेत, दुसरीकडे गॅसचे दर वाढले आहेत, सिलेंडर महाग झालेला आहे, व्यावसायिक सिलेंडर विशेषतः महाग झालेला आहे, त्यामुळे जेवणही महागणार आहे। तर याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। नाशिक जिल्हा हॉटेल आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय चव्हाण आपल्या सोबत जोडले गेलेत। संजय जी, गॅस बंद झाल्यामुळे किती मोठा फटका बसलाय तुम्हाला आणि आता सध्या तुम्हाला गॅस मिळतायत का? गॅसच्या किमती वाढल्या आणि ह्या जो काही युद्धाचा परिणाम आहे तो सर्व क्षेत्रावर होणार आहे। कारण महागाई प्रचंड प्रमाणात वाढू राहिली। त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायावर 100% सगळ्यात प्रथम होणार। कारण जो काही गॅस आणि डिझेल पेट्रोलचा जो काही हे सप्लाय असतो त्याच्यात ट्रान्सपोर्ट वाढतं। ट्रान्सपोर्ट वाढल्यामुळे किमती वाढतात आणि गॅसच्या किमती वाढवल्यामुळे साहजिकच जे काही आपल्याला डे टू डे जे काही आपण फूड असतं हॉटेलमध्ये ते फूडच्या किमती 100% वाढणार। आणि याचबरोबर जो काही शेतीचा माल असतो, शेतीचा माल ट्रान्सपोर्ट करायला जो काही खर्च असतो तो पण वाढणार आणि तो वाढल्यामुळे त्याच्याने किमती 100% हॉटेल याच्या वाढवल्याशिवाय काही पर्यायच राहणार नाही। म्हणजे भविष्यात अन्नपदार्थांच्या किमती वाढणार हे खरं आहे का? त्या वाढवल्या जातील? 100% वाढणार आणि त्याचबरोबर शासनाने या जे काही आपले बार लायसन्सचे जे काही परवाना आहे त्याच्यात 15% वाढ केल्याने तो एक मोठा परिणाम झालेला आहे। कारण शहरामध्ये तो जवळजवळ आता वर्षाला 10.5 लाख रुपये लायसन्स फी झालेली आहे आणि 10.5 लाख रुपये ही खूप मोठी लायसन्स फी आहे। त्याच्यावर दरवर्षी 15% वाढ ही काही हॉटेल व्यावसायिकांना न परवडणारी बाब आहे। तर शासनाने सुद्धा याच्यात विचार केला पाहिजे का व्यवसाय जे छोटे व्यवसाय किंवा मध्यम
स्वरूपाचे व्यवसाय हे टिकण्यासाठी किंवा ते टिकवण्यासाठी शासनाने काहीतरी एक ठाम अशी योजना चालू केली पाहिजे, ज्याला जेणेकरून जर तुम्ही मोठमोठ्या उद्योगांना जशा सवलती देतात तशा सवलती छोट्या व्यावसायिकांना पण दिल्या पाहिजेत. अगदी. आणि संजयजी, यालाच जोडून एक प्रश्न होता की आता हॉटेलसाठी तर व्यावसायिक जे गॅस होते ते तर बंद झालेले आहेत, पण हॉटेल व्यतिरिक्त इतर कुठल्या उद्योगांना या निर्णयाचा फटका बसू शकतो? सर्व व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे, कारण ट्रान्सपोर्ट जेव्हा दर वाढतात, तर डिझेल पेट्रोल आणि गॅसचे जेव्हा रेट वाढतात ना, त्यावेळेस सगळ्या व्यवसायांवर त्याचा परिणाम होतो. अशी एकही वस्तू नाही का त्याचा ट्रान्सपोर्ट होत नाही, आणि ते ट्रान्सपोर्टच रेट वाढल्यामुळं बाकीचा सगळ्या व्यवसायावर त्याचा परिणाम होणार आहे. निश्चितच. धन्यवाद संजयजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर आपण बघतोय की सर्वसामान्यांना युद्धाचा मोठा फटका म्हणावा लागेल. घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात तर वाढ झालेलीच आहे, सोबतच व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर सुद्धा आता वाढलेले आहेत. एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून या सगळ्यावर नजर टाकूया. मुंबईत आधी घरगुती गॅस सिलेंडरचा दर होता 852 रुपये 50 पैसे आणि आता थेट तो दर गेलाय 912 रुपये 50 पैसे. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा आधीचा दर 862 रुपये आणि आता 912 रुपये 50 पैसे. तर चेन्नईमध्ये आधीचा दर 868 रुपये 50 पैसे, आता 928 रुपये 50 पैसे. दिल्लीत आधी घरगुती गॅस सिलेंडरचा दर होता 853 आणि आता तो थेट 913 रुपयांवर पोहोचलाय. कोलकात्यामध्ये आधी दर होता 879 रुपये आणि आता 939 रुपये दर असणार आहे. आणि व्यावसायिक सिलेंडर सुद्धा महागलाय. मुंबईत 1835 रुपये इतका दर, दिल्लीत 1883 रुपये, कोलकात्यामध्ये 1990 रुपये, चेन्नईमध्ये 2043 रुपये 50 पैसे. तर ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे कोर कमिटी सदस्य अली दारूवाला यांनी गॅस सिलेंडर दरवाढीवर काय प्रतिक्रिया दिली ते देखील बघूया. आज जे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यांनी जे एक सर्क्युलर काढलेलं आहे, त्या सर्क्युलरच्या अनुषंगाने जे कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट जसे की बेकरी आणि हॉटेल्स याला जे सिलेंडर दिलं जातो त्याच्यावरती पाबंदी घातलेली आहे. आणि ही पाबंदी तात्पुरती आहे. जसं आपलं सप्लाय ऑफ LNG हे सुरळीत होईल तेव्हा ही पाबंदी परत काढण्यात येणार आहे. तर आपल्या माध्यमातून मी कस्टमर्सला हे रिक्वेस्ट करू इच्छितो का याच्यामध्ये काही पॅनिक बाईंग करायची आवश्यकता नाही. घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेलवरती बिलकुल शॉर्टेज नाही. आपल्याकडं 2-3 महिने पुरेल एवढा सप्लाय आहे. तर तुमच्या माध्यमातून मी हे जनमानसला विनंती करतो का फक्त काही दिवसासाठी कमर्शियल सिलेंडर्स हे उपलब्ध राहणार नाही.